ओ माऊली, मी कुठं आलोय माहितीये का? हा, डॉक्टरांकडे आलोय. नाही 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 नाही, माझी तब्येत ठणठणीत आहे एकदम. अहो, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चाललोय. असं काय करताय? मी आलोय माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, हे मुंबईचं ट्रस्ट आहे. आणि इथं डॉक्टर उभे आहेत, ते सजेशन द्यायलेत काय घ्यायचं, काय वारकऱ्यांना काय काय औषध पाणी आहे. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला, कोणत्याही वारकऱ्याला काही झालं तरी इथं आमच्याकडे इलाज आहे. हा, अहो डॉक्टर शेवटी देवाचाच अवतार असतो का नाही? या इकडं, या या तुम्हाला भेट घालून देतो. मॅडम, मी इकडे जरा येतोय बरं का तुमच्याकडं. मॅडम, हा, नमस्कार नमस्कार. हे बा बघितलं का, इथं आम्ही ऍक्च्युली आलेलो आहोत. इकडे मॅडम जे आहेत, डॉक्टर मॅडम, त्या पेशंटला क्रीम देत आहेत. काय झालंय मॅडम यांना? त्यांना स्किन इन्फेक्शनचे त्रास जास्त आहेत यावर्षी, त्यामुळे त्यांना स्किन इन्फेक्शनच जास्त आढळून येतं. अच्छा, यावर्षी वारीमध्ये स्किन इन्फेक्शनचे त्रास जास्ती वारकऱ्यांना झालेले आहेत. काय कारण असेल त्याचं? पाऊस पडलेला नाही, गरमी होते किंवा गरमी आहे, पाणी प्रदूषण आहे, बऱ्याच प्रकारचे प्रदूषण आहेत आपल्याकडे, त्यामुळे त्याचा इफेक्ट आहे. त्यांचं राहणीमान आहे, रोजची अंघोळ, साध्या साध्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे ते होऊ शकते. थोडं पाण्याचं इन्फेक्शन आहे. अजून पाऊस तसा पडलेला नाहीये, गरमी होतीये, ऊन खूप आहे, म्हणून इन्फेक्शन झालेलं आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. काय, मी डॉक्टरांच्या सहवासात आल्यामुळं मी ठरवलंय थोडंसं शुद्ध बोलायचं. मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सेवा करण्यामध्ये, मजा येते आम्हाला. आणि त्यांची सेवा करणं, इथे येणार त्यापेक्षा आम्हाला जेवण वाढायला पण मजा येते. आम्ही त्यांना जेवण पण वाढलेलं आहे आज. म्हणजे डॉक्टर एरवी काय म्हणतात माहिती का, की ही जेवण करा, ही गोळी घ्या. ही जेवल्यानंतर एकदा, रात्री जेवल्यानंतर एकदा. पण डॉक्टर जे आहेत ते जेवण सुद्धा द्यायलेत आणि गोळ्या सुद्धा द्यायलेत. म्हणजे 2-2 काम डॉक्टर करतायत. फार पुण्य लागेल तुम्हाला. मॅडम, जरा बोला ह्याच्याबद्दल, की सध्या कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत, वारकऱ्यांशी तुम्ही कसं संवाद साधता आणि कसं वाटतं त्यांना औषध गोळ्या दिल्यावर? खूप छान वाटतं, एक आत्मिक समाधान मिळतंय. आपण जे आत्मिक समाधान पुढं जे आपण शिकलोय त्याचा समाज झाला, आणि आपल्या जे महाराष्ट्राची जी एवढी पारंपरिक परंपरा आहे त्या गोष्टीला आपला हातभार लागतो, आपल्या शिक्षणाचा, आपल्या मेहनतीचा हातभार लागतो. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मॅडम म्हणतायत आत्मिक समाधान, आणि त्या म्हणतायत आपल्यापेक्षा वयस्कर लोक जी आहेत ती धडधाकट बघून ह्यांचा उत्साह वाढलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटतं की एवढा 80 वर्षाचा माणूस, एवढी म्हातारी बाई एवढे चलतेच कसं काय? हा, म्हणजे मेडिकल मध्ये, फील्ड मध्ये असून सुद्धा त्यांना आश्चर्य वाटतं.